स्ट्रायकिंग एंडला हुझेर शेख आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतो फलंदाज आला आहे तो म्हणजेच आघाडीला तो म्हणजेच धनंजय मोरे आणि षटक क्रमांक पहिलं जुनेद. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह तिथे शतशक मिड ऑफला उभा आहे आणि पहिलाच बॉल निर्धाव जातोय. या मॅचमध्ये थोडीशी वेगळी आपण जोडी बघत आहोत. ओपनिंगला हुझेर आला आघाडीला डावाची सुरुवात करण्यासाठी पॉवर प्लेमध्ये आणि त्याच्यासमोर आपण बघतो फलंदाज धनंजय मोरे आला यासोबत. नॉन स्ट्रायकिंग एंडला जुनेद इसानी. मिस टाइम फटका स्लोअर वन चेंडू होता फसवलाय ट्रॅप होता या चेंडूवर आणि तो ट्रॅपमध्ये अडकवलाय हुझेरला आणि पहिलीच विकेट इथे मात्र मिळते ती गोलंदाज जुनेद इसानीला. फलंदाज बाद होतोय शून्यावर तो हुझेर शेख. पहिल्या 4 धावा धावफलकर अंकित होत आहेत. धावफलकर बघतोय 4 धाव्याने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय तो स्ट्रायकिंग एंडला स्वतः कॅप्टन कुंदन रोहिलकर. 4 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात आपण बघतो मैदानावर जी झाली आहे बॅटिंग करत असताना विश्व 11 या संघाची. पुण्याचा गोलंदाज सज्ज पुढचा चेंडू घेऊन जुनैद. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस ड्राईव्ह केला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथून अक्षरशः एक धाव तिथे चोरली आहे. क्विक सिंगल कंप्लीट केलं आहे. एका धावेने धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या आपण बघतो धावफलकर ती पाहायला पाहिजे ती 5 धावा. षटक क्रमांक पहिला सुरू आहे पॉवर प्लेमध्ये. इव्हन दोन्ही मॅचमध्ये आज आपण बघितलं तर हुझेर थोडासा बॅकफुटला बघायला मिळाला. त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही तो बाद झाला. आज खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकली होती ओपन करत असताना पण हवा तसा परफॉर्मन्स त्याच्याकडून बघायला मिळाला नाही. स्ट्राईक एंडला धनंजय मोरे. जुनेद पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला प्लेस केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा केला आहे पण क्विक सिंगल कंप्लीट अक्षरशः धाव तिथे चोरली आहे सर्कलच्या आतमध्ये आणि तोपर्यंत बघतो की एक क्विक सिंगल कंप्लीट करून ऑफ द मार्क खातं उघडले धनंजय मोरेने आणि धावसंख्या बोलली ती 6 धावा धावफलकावर. शेखर निकम मित्रमंडळ आयोजित दमदार आमदार शेखर सर चषक 2025 पर्व पहिलं. तिसरा सामना शेवटच्या दिवसातला फर्स्ट सेमीफायनल आणि पहिला चेंडूवर बघतो त्या ठिकाणी समोर उचलून खेळण्याचा प्रयत्न होता सर लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता आणि पुढच्या चेंडूवर बघतो की संगनायकाची विकेट काढली ती जुनेद असानीने आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच संगनायक स्वतः म्हणजेच मैदानावर कुंदन. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एक यशस्वी षटक म्हणावं लागेल ते
जुनेद इसानीचं. बोली मार्कवर सनी कसबे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 3 खेळाडू संघामध्ये ॲड झाले. तर आपण बघतोय सेमीफायनलची मॅच जी सुरू आहे मैदानावर, जो ऑलरेडी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. आज सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये विश्व 11ने बाजी मारली, सामना तिथे जिंकला तेली 11 संघासमोर, आणि दुसरा संघ पोहोचला तो उपांत्य फेरीमध्ये. ती उपांत्य फेरीची लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर आजच्या दिवसाला मॅच नंबर 3 मध्ये. लक्षात ठेवा, जो आपण टाईम मेन्शन केला त्या टाईमच्या हिशोबाने तुम्हाला फक्त 30 मिनटं तुमच्याकडे, 30 मिनटं तुम्हाला एक इनिंग पूर्ण कव्हर करायची आहे. सनी कसबे पहिल्या चेंडू ऑफ कटर होता, बॅकफुटला थोडासा गेला, जागा बनवली, कव्हरमध्ये एक्झिक्यूट केलं, त्या ठिकाणी क्विक सिंगल कंप्लीट. गुड रनिंग. एसटीच्या मागे मयूर कारंडे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत दत्तू स्ट्रायकिंग एंडला पोचतोय, म्हणजे दत्तप्रसाद सावंत स्ट्रायकिंग एंडला पोचतोय. आणि एक धाव मात्र ॲड करतो, धाव फलका होतो लेफ्ट हँडर धनंजय मोरे. 2 गडी बाद, धावसंख्या धाव फलकावर 7. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की दत्तप्रसाद ओपनला आला होता, आघाडीला आला होता. नावाची सुरुवात त्याने केली होती, पण तेवढा काही इम्पॅक्ट त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला नाही. मधल्या टप्प्यामध्ये चांगली बॅटिंग आपण बघितली, बाकीच्या फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली, चांगला परफॉर्म केला होता. तो 30 धावांची खेळी आपण बघितली होती, म्हणजेच सुदर्शन मयेकरची. सनी कसबे पॉवर प्लेमध्ये पुढचा चेंडू घेऊन समोर दत्तप्रसाद, समोर ऑफर केलाय, मिडॉनच्या डोक्यावरनं काढलाय. व्हॉट अ शॉट, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. मी या चेंडूनंतर सनी कसबे पुढचा चेंडू घेऊन स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, मिस टाइम फटका. मयूर कारंडे डाऊन द कॅच आणि फसवलाय चेंडूवर. ट्रॅप होता, त्या ट्रॅपमध्ये अडकवलंय. सनी कसबेने काढली एक मोठी विकेट आणि दत्तू बॅक टू डगआउट. फॉर दत्तू सावंत. एक मोठा मासा गळाला लागतोय त्या ठिकाणी, आणि सनी कसबेने अत्यंत महत्त्वाच्या क्षणी, मोर्चाच्या क्षणी आपण बघतोय ती विकेट काढली आहे, ती दत्तू सावंतची. चौकार मारला होता मागच्या चेंडूवर, पुढच्या चेंडूवर थोडंसं आपण त्याला सरप्राईज केलं. डबल माइंडेड झाला फलंदाज की एक्झॅक्टली खेळायचं कुठे, आणि बघितलं की थोडासा सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, ढकलायचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेऊन चेंडू सरळ विकेट किपर मयूर कारंडेच्या हातामध्ये कॅच आणि फलंदाज बाद. तिसरा फलंदाज मात्र बघतो त्याच्या हातमध्ये विश्व 11चा बाद होतोय, तो दत्तप्रसाद सावंतच्या स्वरूपामध्ये. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतो नरेश गोवळकर. मागच्या मॅचमध्ये तो खेळला नव्हता, या मॅचमध्ये त्याला संधी मिळते. नरेश गोवळकर. तांबडी चांदी या गाण्याचा मगाशी मी उल्लेख केला. कर्नाटकमध्ये मी 1 महिन्याची टूर केली होती, त्या स्पर्धेमध्ये, कर्नाटकच्या स्पर्धेत नोव्हेंबरमध्ये, ही जुनी गोष्ट आताचं नाही आहे, जुनी गोष्ट आहे ही. तर फक्त कन्नड गाणी वाजत होती आणि फक्त 2 मराठी गाणी वाजली. त्यामध्ये हे गाणं होतं, तांबडी चांबडी आणि गुलाबी साडी. सो मराठी वाजलंच पाहिजे. 3 गडी बाद, धावसंख्या धावफलका अत्यंत माफक आहे, ती 11 धावा धावफलकावर. सनी कसबे एका मागोमाग एक धक्के देतोय ग्राउंडच्या आतमध्ये. विकेट त्यांनी काढली. पुढचा चेंडू सनीचा. ओ क्या बात है, क्या बात है, लाजवाब, लाजवाब. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय सनी कसबे. जबरदस्त ऑफब्रेक चेंडू होता, जो ओळखू शकला नाही आहे फलंदाज. रिव्हर्सचा अटेम्प्ट त्याचा होता, पण चेंडू बॅटचा दूर दूरपर्यंत काही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू सरळ मयूर कारंडेच्या हातामध्ये. बोली मार्कवर सनी आला, विकेटच्या मागे लगेच मयूर आला, कारण त्याला माहिती की अशा मोमेंटला तोच एक परफेक्ट विकेट किपर आहे जो सनीची चेंडू बरोबर हाताळू शकतो. हा लेग ब्रेक समोर ऑफर केला आहे, चांगलं टायमिंग केलं आहे चेंडूवर. एक टप्पा घेऊन नरेश गोवळकरचा फटका सरळ सीमारेषे बाहेर चौकार.
दुसरा चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये या षटकामध्ये आपण बघतोय ते म्हणजेच सनीस गजबेच्या विरुद्ध धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्ट्रगल करतोय ग्राउंडच्या आतमध्ये विश्व 11. ओ व्हॉट अ शॉट. फटका चांगला होता त्या ठिकाणी. अप्रतिम झेल. मॅग्निफिसंट कॅच. एका चांगल्या झेलाला एकला चांगल्या फटक्याला चांगल्या झेलमध्ये परिवर्तित केलंय. व्हॉट अ कॅच. सीमारेषेच्या दिशेने आपण बघतो त्या ठिकाणी मिड विकेटला दानिश कुठली चूक करत नाहीये आणि चौथा फलंदाज इथे मात्र बाद होतोय विश्व 11चा. तर एका मागोमाग एक धक्के लागतात विश्व 11ला. 15वर जवळजवळ 4 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 असताना पॉवर प्लेमध्ये या चुका झाल्यात विश्व 11 कडून. अत्यंत महत्त्वाचे त्यांचे फलंदाज तंबूत परतलेले आहेत. उझेर काहीच करू शकला नाही. 0वर तो बाद झाला. त्यानंतर बघितलं की बंड्या म्हणजेच धनंजय अजूनही ग्राउंडच्या आतमध्ये आहे. त्याच्यासमोर आपण बघितलं की दत्तप्रसाद सावंत आला, तो बाद झाला. त्यानंतर कुंदन स्वतः संगनायक बाद झाला. एक चौकार. प्रत्येकाने एक एक चौकार मारला आहे. जे आता फलंदाज आपण बघतो ते बाद झालेत. जर हुजेर सोडला तर बाकी सर्व फलंदाज एक एक चौकार मारून बाद झालेत. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 4 गडी बाद. बॉलिंग मार्कवर गोलंदाज बावा मोरे. बाबा मोरे आणि बॅटिंगसाठी आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज पोहोचले तो म्हणजेच यश लोखंडे. या परिस्थितीनं सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. सावरावं लागेल स्वतःला. चांगली बॅटिंग करावी लागेल. बावाचा लेफ्ट हँड बॉलर आणि त्या ठिकाणी तो इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. पुन्हा दानिश ॲक्शनमध्ये येतोय. दानिश इसानी कुठली चूक न करता झेल टिपतोय. 5 फलंदाज बाद. धावसंख्या 15. फिफ्टीन लॉस ऑफ 5. 15 धावा धावफलकावर. 5 गडी बाद. 1983च्या वर्ल्ड कपची आठवण झाली. असाच एक सामना जो दुर्जय स्ट्राईक होतं आदन आणि त्या मुमेंटला सामना आपण बघू शकलो नाही. आणि त्या सामन्यात आपण बघितलं की भारत विरुद्ध झिम्बाब्वे अशी मॅच झाली होती. 17 लॉस ऑफ 5. आणि त्या ठिकाणी कपिल देव निखनसारखा खेळाडू ग्राउंडच्या तेव्हा उतरला. 132 चेंडूमध्ये 150 धावांची वादळी खेळी केली. तशा कपिल देव निखनची गरज आहे मैदानावर विश्व 11ला. अजून एक टेनिस बॉलमधलाच एक रेकॉर्ड तुम्हाला सांगेन प्रीमियर लीगमधला. अशीच एक मॅच झाली होती. बॅक टू द बॉलर. समोर ऑफर केला फटका. गोलंदाज चेंडू स्वतः कव्हर करतोय. रिस्क घेत नाहीये. गरज नाहीये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. असाच एक मॅच सांगेन प्रीमियर लीगमध्ये झाला होता. फायनलचा मॅच रायगड वर्सेस डिंगडॉंग अशी मॅच झाली होती. आणि 17वर 4 गडी बाद झाले होते. 80 धावसंख्येचा पाठलाग डिंगडॉंग संघ करत होता. आणि एकामागोमाग एक दर्जेदार फलंदाज बाद झाले. त्याची नावांचा उल्लेख मी करेन. गोलंदाज बॉलिंग मार्गवर पुन्हा आता बावा जो चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग. चेंज ऑफ पेस आहे. गतीमध्ये परिवर्तन. हलकसा अपील पंचांकडे. चेंडू मागे जाते फाईन लेगमध्ये. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा फलंदाजाने कंप्लीट केली आहे. एका धावेने खातं उघडले कबीरने आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्येत जाऊन पोहोचले. आपण बघतोय धावफलकावरती एकूण 16 धावा. गोलंदाज पुन्हा बावा. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच यश लोखंडे. 5 गडी बाद 16. इथून कमबॅक करावं लागेल विश्व 11ला.
स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न, इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, रुबीकडे अशी बरीच काही नावं आहेत, तिथे मिसफील्ड झाली आहे. फटक्याचा चटका लागला, चेंडू सीमारेषेवर निघून गेला. फाईन लेगमध्ये चौकार. एकदम कॅज्युअल अप्रोच, हाताच्या खालून हाताला ब्रश होऊन चेंडू निघून जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि येतो तो चौकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली, आपण बघतोय धाव फलकावरती एकूण 20 धावा. 3 गडी बाद, सॉरी 3 षटकं, तिसरा षटक सुरू आहे. 5 गडी बाद, 20 धावा धाव फलकावर. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली आहे. हुजेर, धनंजय, कुंदन, नंतर दत्तू, नरेश, हे 5 फलंदाज बाजले आतापर्यंत विश्व इलेव्हन या संघाचे. थोडासा कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एक धाव. यश लोखंडे खूप चांगला कंट्रोल शॉट ऑफर केला, क्लोज टू द बॉडी. गलीमध्ये फटका ऑफर केला. धावसंख्या 21, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. कबीर ऑन स्ट्राईक. आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल, भागीदारी जमवावी लागेल, भागीदारी बनवावी लागेल आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करावी लागेल. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला एक लॉंग लेग ठेवला आहे, स्क्वेअर लेग ठेवला आहे. कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक दूरवर उभा, 2 धावांचा प्रयत्न निश्चित करणार कबीर. याच्यात मात्र शंका नाही. खरा फिल्डिंग पुन्हा एकदा, फटक्याचा चटका पुन्हा एकदा लागला आहे सीमारेषेबाहेर. अजून एक चौकार. पाच गडी बाद झाले. आदर आपण बघितलं त्या ठिकाणी फक्त 15 धावा धावफलकार होत्या. जसं मगाशी मी उल्लेख केला की एका इंटरनॅशनल मॅचची आठवण झाली. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा भारत विरुद्ध झिम्बाब्वे एकमेकांसमोर आले, दूरदर्शनचं स्ट्राईक होतं, ती मॅच बघायला मिळाली नाही आणि तशा मोमेंटला कपिल देव निकंजने बॅटिंग केली होती. अशीच एक मॅच आम्ही सांगेन प्रीमियर लीगमध्ये बघितली. डिंगडॉंगच्या समोर रायगडने 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं असा 8 षटकांच्या सामन्यामध्ये आणि 17वर एकूण 4 गडी बाद झाले. आकाश तारेकर, इजाज कुरेशी, योगेश पेंडकर, ओमकार देसाईसारखे धुरंधर फलंदाज बाद झाले. त्यानंतर 5व्या क्रमांकावर आला कृष्णा सातपुते. स्वतःचं अर्धशतक तर पूर्ण केलं, 53 धावा कुठल्याने 80 धावसंख्येचा पाठलागसुद्धा केला. काय बॅटिंग केली होती, त्या एका सामन्याची आठवण झाली. म्हणजे तशा मुवमेंटला, अशा सिच्युएशनला तशा बॅट्समनची गरज आहे मैदानावर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुते असू दे, इंटरनॅशनल लेवलला कपिल देव निखंज असू दे, अशा बॅट्समनची गरज आहे विश्व इलेव्हनला. 3 षटकाखेर धावसंख्या आपण बघतोय जी धावफलक पाहायला मिळते, म्हणजेच 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली. अजूनही काही बिनसलेलं नाही आहे, अजूनही ती वेळ गेलेली नाही आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कसबेचं म्हणजे सनी कसबेचं एक षटक जे तुम्हाला सांभाळून खेळावं लागेल आणि नंतरच्या 2 षटकात तुम्हाला अटॅक करावा लागेल. त्यामुळे प्लॅनिंगनुसार खेळावं लागेल तुम्हाला मैदानावर. चला सामना सुरू करा. वेळ इम्पॉर्टंट आहे. पहिल्या 2 मॅचला जवळजवळ 3 तास वेळ घेतला आपण. ही मॅच आपल्याला कमीत कमी 1 तासामध्ये कंप्लीट करायची आहे. सामना सुरू करावा. सनी कसबे बॉलिंग मार्गवर, स्ट्रायकिंगला यश लोखंडे. 3 षटकाखेर 5 गडी बाद 25. लेग ब्रेक होता, लवकर पिकअप केलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे आणि ते मात्र त्यामुळे काय वाटत आहे, त्या मुवमेंटला चेंडू दगा देऊन निघून जातोय त्याच्या डोक्यावरून. सरळ सीमारेषे बाहेर चौकार. ज्या गाण्याचा मी उल्लेख केला की गुलाबी साडी आणि तांबडी चांबडी, जे गाणं फक्त कर्नाटकमध्ये वाजलं, 2च गाणी फक्त वाजली होती. इट्स अ प्राऊड मोमेंट फॉर एव्हरी मुंबईकर, एव्हरी महाराष्ट्रीयन की कर्नाटकमध्ये 2 गाणी अशी वाजली, मराठी गाणी ती सुद्धा. चौकार आपण बघतोय. सनी कसबेच्या पहिल्याच चेंडूवर ठोकला आहे तो यश लोखंडेने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29वर. सनीचा पुढचा चेंडू यश समोर. हा ब्रेक होता. लास्ट मोमेंटला लेफ्ट करण्याचा प्रयत्न, झपकन आतमध्ये आला चेंडू. चेंडू निर्धाव जातो त्या ठिकाणी. मॅच बॉल आला, आय थिंक तो मॅच बॉल आलेला आहे. सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की
हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा एखाद्या गोलंदाजाकडे दोन्ही चेंडू टाकण्याची, दोन्ही चेंडू फिरवण्याची जर ताकद असेल तर त्याच्या हातावर लक्ष ठेवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तो हात कुठल्या दिशेने टाकतोय, कुठल्या दिशेने तो चेंडू येऊ शकतो याचा अंदाज हा खूप इम्पॉर्टंट आहे बॅट्समनसाठी. सनी नेक्स्ट बॉल, जागा बनवली, फटकासुद्धा बनवला, इम्प्रूव्हाइज केला, डिपॉझिट केला, मॅन्युफॅक्चर केला आणि फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर ऑफर केला. अप्रतिम चौकार. सुद्धा तो आहे, मार्केटर सुद्धा आहे, डिलिव्हर सुद्धा तोच करतोय. फटका बनवतोय, डिलिव्हर करतोय, काय बॅटिंग करतोय मैदानावर यश लोखंडे. सनी कसबेने ज्याने पहिल्या षटकामध्ये अक्षरशः नामोहरम केलं समोरच्या संघाला, इव्हन 2 चौकार आले होते पण 2 विकेटसुद्धा सनीने काढले होते 9 धावा खर्च करून आणि त्याच्याविरुद्ध चांगली बॅटिंग सुरू आहे. 2 चौकार आतापर्यंत 3 चेंडूमध्ये मारलेत ते यश लोखंडेने. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, इम्प्रूव्हाइज करतोय, फटके बनवतोय, मॅन्युफॅक्चर करतोय, डिपॉझिट करतोय. धावसंख्या 33. पुढील चेंडू फुल टॉस आहे. शतषक मध्ये स्क्वेअरलीमध्ये ते चेंडू कव्हर करतो रोहित खरात. हो, नाझीम आहे त्या ठिकाणी, नाझीम फकी. एकच धाव मिळते, 2 धाव मिळते त्या चेंडूवर. काय बॅट आहे, काय खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. इव्हन मिडल विकेटसुद्धा दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहे ते बघायला मिळत आहे. धावसंख्या 35. आतापर्यंत 20 धाव्यांची पार्टनरशिप बघायला मिळाली. 15वर 5 बाद झाले होते. त्यानंतर या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. 6व्या विकेटसाठी 20 धाव्यांची पार्टनरशिप बघायला मिळते यश आणि फलंदाज कबीरमध्ये. समोर ऑफर केला फटका, काय टायमिंग आहे, कॉन्फिडन्स वाढलाय. व्हॉट अ शॉट इज दॅट. सीमारेषे बाहेर गगन भरारी घेणारा चेंडू, षटकार. जर एवढी जर मग तुम्ही आक्रमण करत असाल म्हणजे येणाऱ्या षटकांमध्ये निश्चित आक्रमण हे कंटिन्यू असणार, याच्यात मात्र शंका नाही. काय बॅटिंग केली यश लोखंडेने, व्हॉट अ बॅटिंग. सनी कसबेच्या विरोधात षटक क्रमांक 4 सुरू आहे. 2 चौकार 1 षटकार, भरपूर धावा खर्च केले आतापर्यंत या षटकामध्ये. सनीने 16 धावा 5 चेंडूमध्ये. सुपर बॅटिंग. धावसंख्या 41. ओ हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. ऑन दी राईज, उडन खटोला, सरळ सीमारेषे बाहेर, षटकार. चेहरे का रंग खिल गया. बात आहे. मदन मगाशी मी म्हटलं होतं की सनी कसबे षटक तुम्हाला सांभाळून खेळायचं आहे, ते त्याच्या विपरीत घडलं आहे. अक्षरशः त्याचा समाचार घेतला या षटकामध्ये. काय बॅटिंग केली, 2 षटकार 2 चौकार 1 डबल, तब्बल 22 धावा ठोकल्या आहेत यश लोखंडेने. तब्बल 22 धावांचं षटक. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे चित्र बघायला मिळेल की सनी कसबेला जर अटॅक केले तर बाकीचे गोलंदाज त्याच्यासमोर काय चीज आहे. पण आता मध्ये ते कमबॅक करून दाखवावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. बॉलिंग मार्कर षटक क्रमांक 5 घेऊन येतो लेफ्ट आर्म बॉलर बाबा मोरे. समोर कबीर. फुल टॉस आहे हा चेंडू, शतषक लॉंग ऑफला. दानिश चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48वर. 48 ऑन द बोर्ड इन सेकंड लास्ट ओव्हर. स्लॉगवरची षटकं सुरू झाली आहेत. बाबा मोरे सुद्धा लेफ्ट आर्म बॉलर आहे. बाबावरून एक षटक टाकलं होतं, त्यामध्ये आपण बघितलं 2 चौकार मारले होते, धावा खर्च केले तर 10 विकेट त्याला मिळाली 1. तो बाबा मोरे पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर. आत्तापर्यंत
33 धावा पाहायला मिळतात धावफलकावर ज्या पार्टनरशिप चालले त्या दोन्ही बॅट्समनमध्ये. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू मागे जातो क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. पहिल्यांदा मिस टाईम होतोय तो यश लोखंडेचा हा फटका. पण काय बॅटिंग केली आहे, एंटरटेन केलं आहे हे यश लोखंडेने. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. धावसंख्या 49. धावा धावफलकावर 5व्या षटकामध्ये. खूप चांगला फटका, इम्प्रुव्हायझेशन. खुलो डब्याचा चेंडू त्या ठिकाणी खूप चांगला एक्झिक्यूट केला आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतो की 50 धावा पूर्ण, 50 अप ऑन द बोर्ड फॉर विशू 11. अडचणीतनं सावरलेल्या संघाला आपण बघतो धावफलकावर 50 धावा आपण पाहत आहोत. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5वं षटक सुरू. आतापर्यंत 3 चेंडू 3च धावा बावाने खर्च केले आहेत. मिस टाईम, थोडासा मिस टाईम झाला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण करेल तो यश लोखंडे. आणि 2 धावांची मदत धावसंख्येत भर धावसंख्या 52, 52 धावा धावफलकावर. 15 वर 5 ही सिच्युएशन होती मैदानावर. तुम्ही मात्र बघा काय बॅटिंग केली दोघांनी. अप्रतिम पार्टनरशिप पहिल्या 6व्या विकेटसाठी आपण बघतोय कबीर आणि यश लोखंडेमध्ये. पुढील चेंडू बाबा मोरेचा. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट. चौफेर फटकेबाजी, चारो खाने चित करणारी बॅटिंग, सीमारेषेबाहेर षटकार. फिफ्टीन लॉस ऑफ 5. जसा मी उल्लेख केला की मात्र मैदानावर कपिल देव निकनसारख्या खेळाडूची किंवा कृष्णा सातपुते खेळाडूसारखी बॅट्समनची गरज होती आणि ती फलंदाजी आपण बघतो मैदानावर. आज या संघाचा कपिल देव निखन ठरला, या संघाचा कृष्णा सातपुते ठरला आहे तो यश लोखंडे. वॉट अ नॉक, वॉट अ बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग. डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारी, समोरच्या फिल्डिंग टीमच्या डोळ्यामध्ये खुपणारी फलंदाजी आपण बघतो मैदानावर. वॉट अ नॉक. यश लोखंडे मेन इन रेड. 58 धावा. पुढचा चेंडू बावाचा. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू होता, चांगला लेग कटर टाकलाय, चांगला बाउन्स सुद्धा मिळतो या चेंडूवर. कमबॅक केला षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर. पण डझंट मॅटर काय बॅटिंग केली मैदानावर. पहिली आपण 3 जर षटकं बघितली तर पहिल्या षटकात 6 धावा 2 विकेट. त्यानंतर सनी कसबेचं षटक 9 धावा 2 विकेट. त्यानंतर बाबा मोरेचं षटक 10 धावा 1 विकेट. या 3 षटकात जेमतेम आपण बघितलं धावा ज्या होत्या धावफलक त्या फक्त आणि फक्त 25 होत्या आणि जवळजवळ 5 फलंदाज बाद झाले होते. नंतरच्या 2 षटकात काय बॅटिंग केली आपण बघतो मैदानावर. धावसंख्या बघ तुझ्या अंकी झाली ती 58. 58 धावा धावफलकावर. 33 धावा 2 षटकात आपण बघितलं का अक्षरशः ठोकलेल्या आहेत. इव्हन मागचं षटक सनी कसबेच्या षटकात तब्बल 22 धावा आल्यात. हे सगळ्यात मोठं षटक ठरलं, टर्निंग पॉईंट षटक ठरलं जे सनी कसबेचं षटक होतं. त्यात 22 धावा खर्च झाल्या, 2 षटकार 2 चौकार 1 डबल. एकूण 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 58 धावा धावफलकावर. करंट रन रेट 11.60. सध्या आपण बघतो की मैदानावर पार्टनरशिप जी सुरू आहे ती 6व्या विकेटसाठी तब्बल 43 धावेंची. अनएक्सपेक्टेड. त्यामुळे म्हणतात ना क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे. अनिश्चितता ठासून ठासून भरली आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. हे चित्र आपण कित्येक वेळा बघितलं आहे आणि सुद्धा आपण बघतोय. 15 वर 5 गडी बाद असताना आपण बघितलं की सामना असं वाटतं होतं की एकतर्फा होईल की काय. सेकंड इनिंगमध्ये माझ्या मित्रांना मात्र कमी षटकं करायला भेटली काय कॉमेंट्री, पण असं नाही आहे. आता मात्र सामना वाढला आहे, मॅच मोठी झाली आहे, यशने ती मोठी केली आहे, याच्यात मात्र शंका नाही. चला मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम ऑलरेडी आतापर्यंत 5 षटकांसाठी अर्धा तास घेतलाय तुम्ही. बोलिंग मार्कवर अमित तांबे. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर कबीर. रिदममध्ये प्रॉब्लेम, मागे जावं लागेल पुन्हा एकदा. रिदम चुकलाय.
निलेश तेवरकर जे मुख्य पंचांच्या भूमिकेत स्ट्राईक अँड चंपर आहेत ते विक्रम भोसले अर्थातच गोट्या भोसले. शेखर निकम मित्र मंडळ आयोजित आपण दमदार आमदार शेखर सर चषक आपण स्पर्धा पाहत आहोत. अंतिम दिवस या स्पर्धेचा. ऑन साईडला काय कनेक्शन आहे, ताकद प्रचंड, चांगलं एलिव्हेशन, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकार. टरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदल देत आहे. तेच बघायला मिळतं. यशची बॅटिंग बघून अक्षरशः आपण बघतो की कबीरसुद्धा मात्र तेवढाच चार्जअप झाला आहे आणि काय फटका ऑफर केला आहे अमित तांबेच्या विरोधात. धावसंख्या 64, 64 धावा धावफलक. आतापर्यंत बघितलं की पहिल्या 2 मॅचमध्ये ज्या संघाने नाणेफेक जिंकली ते सामना जिंकू शकले नाही आहेत, म्हणजेच काय धावसंख्येचा पाठलाग झाला नाही आहे. बेस्ट टाईम फटका, क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, तिथपर्यंत पोहोचेल का प्रश्न होता. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, रनिंग कॅच, राजा चव्हाण, स्टनिंग कॅच, महाराष्ट्र पोलीस अप्रतिम झेल, फलंदाज बाद. माझी मुंबईसाठी सुद्धा स्क्वॅडमध्ये आपण त्याला बघितलेलं आहे. अंडर-19 क्रिकेटरमध्ये तो कबीर. आज अंडर-19चे खेळाडूसुद्धा आपण बघतो अजून खूप चांगले चमकलेले आहेत. आमच्याकडे शहापूरला साई लोंगलीला मी बघितलं, खूप चांगला त्याने सुद्धा खेळ केला ॲज अ बॉलर. इथे मात्र बघितलं की कबीर बाद झाला, 7वा फलंदाज बाद झाला मैदानावर. धावसंख्येनं बघतो जी अंकी झाली ती धावफलकावर 64. तब्बल 49 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली 6व्या विकेटसाठी. ऑन ड्राईव्ह फलंदाज आहे सुदर्शन मयेकर, चेंडू कव्हर करून फेकेल तोपर्यंत एकच धाव. पण हे डिसिजन चांगलं आहे, हे डिसिजन इव्हन चांगलं आहे कारण सनीची आपण बघतो यशची बॅट चांगलीच तळपली आहे, त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. इव्हन मागच्या मॅचमध्ये सुदर्शन मयेकरने एंटरटेन केलं, तब्बल 30 धावांची खेळी केली होती. तो मात्र ग्राउंडच्या आतमध्ये प्रभारी नजील आला, त्याने एका धावाने खातं उघडले. धावसंख्या 65. खूप बाहेर आहे चेंडू, खूप बाहेर आहे. दबाव, स्ट्राईक एंडला यश आल्यानंतर दबाव बघायला मिळतो आहे. घरामध्ये आपण जेव्हा जेवण शिजवतो प्रेशर कुकरमध्ये प्रेशर आल्यानंतर शिटी वाजते ना, तसं काही ते होतं आहे. समोर यश आला आणि ते शिटी वाजली, लगेच वाईट टाकलं आहे ऑफ्टनच्या खूप बाहेर. 65 ऑन द बोर्ड, 3 बॉल टू गो. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या मैदानावर. ओ हो, ऑन दी अप, व्हॉट अ शॉट इज दॅट. उडन खटोला, पुन्हा एकदा षटकार. धावफलकावर 72, येस 72, 72 धावा धावफलकावर आहेत. चेंज ऑफ पेस होता, इनसाइड आउट. अजून एक दर्जेदार फटका, व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट, सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दर्जेदार षटकार. आपल्या संघाला यश मिळवून देतोय. 2 धावेची गरज आहे हाफ सेंचुरीसाठी यशला. 1 बॉल शिल्लक. व्हॉट अ शॉट, मॅच आपण बघतोय. अर्धशतक सुद्धा धावफलकावर लागतंय मैदानावर. यश लोखंडेचं स्वॅगने स्वागत केलंय, स्वॅगने आपलं हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे. नाव आहे यश लोखंडे. व्हॉट अ बॅटिंग. यांच्याकडून खास करून पारितोषिक आलं आहे ते म्हणजेच यश लोखंडेसाठी
500 रुपयाचा. संघ अडचणीत असताना काय बॅटिंग केली आहे. जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. यश लोखंडेसाठी बॅटिंग आवडली असेल. वॉट अ बॅटिंग अंडर प्रेशर. एक पातळी अभिनय काय असतो आपल्या संघासाठी तो करून दाखवला आहे. आणि त्या मॅचची पुन्हा तर मला आठवण झाली जो रायगड वर्सेस डिंगडॉंग असा मॅच झाला होता. कृष्णाने झळकावलं अर्धशतक, सामना जिंकून दिला. इथे मात्र पहिली बॅटिंग करत असताना आपण बघितलं की 15 वर 5 आणि त्या मोमेंटला अर्धशतकसुद्धा झळकावलं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल धावफलकावर. ती 84 आणि 85 धावेंचं लक्ष ठेवलं आहे ते कोकणी बॉईज संघासमोर. यस, इथे आपण पाहिलं तर प्रसाद परब सर आउटस्टँडिंग ब्युटिफुल बॅटिंग आपण पाहिली. यश लोखंडे बघा नावातच यश आहे त्याच्या आणि संघाला त्याच्या हे बॅटिंगने यश मिळवून देणार का देखील पाहूया. सो 85 टू विन. आपण बघतो व्यासपीठावर वैभव नाकर यांचं आगमन झालं आहे. वैभव स्वागत आहे आपलं उर्फ भट. या ग्राउंडने जेव्हा आम्ही फ्रेंडशिप ट्रॉफी कव्हर केली मात्र भरपूर चांगले मित्र दिले. गोट्या सावंत असू दे, आदन दळवी असू दे, म्हणजे भट असू दे म्हणजेच वैभव नाकर असू दे, बाबल्या असू दे, खूप चांगले चांगले मित्र दिले. बंटीसारखा मित्र आम्हाला दिला याच ग्राउंडने या स्पर्धेने. निश्चित त्यांचा मी उल्लेख करेन. तर सेकंड इनिंगमध्ये 85 धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आमचे समालोचक मित्र सिद्दीक मेननला. धन्यवाद. यस, इथे बघा ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं आहे अर्थातच ज्या स्पर्धेचं टायटल आपण पाहतोय आपण पाहतोय शेखर निकम मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात दमदार आमदार चषक 2025 पहिलं पर्व. ह्यातच काही सर्व अशी दर्जेदार देखणी स्पर्धा आणि प्रत्येक दिवसाला एक थरार पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅचमध्ये थरार पाहायला मिळतोय. क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय ऐतिहासिक पवन तलावच्या या मैदानावरती. दरम्यान आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावरती सावर्डीशी बिलॉंग करणारे आणि अर्थात आमदार शेखर निकम यांचे खंदे समर्थक आणि सह्याद्री कॉलेजवरती आपण पाहिलं तर प्रोफेसर म्हणून कार्यरत असणारे. तदनंतर बघा गत 25 तारखेला आपण पाहिलं तर खरवते येथे झालेल्या एक मैदानाचं उद्घाटन होतं लेदर क्रिकेटसाठी. नवीन अत्यंत सुरेख आणि सुबक शेखर सरांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध करून दिलं आहे लेदर क्रिकेटसाठी. आणि तेव्हा आपण पाहिलं व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांना आपण पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नक्कीच सुंदर अँकरिंग देखील केलं होतं. इथे मात्र तुषार बिजितकर सरांनी मी जेव्हा जेव्हा सावर्डीला जातो जेव्हा जेव्हा सह्याद्री क्रीडा संघावरती स्पर्धा केली मला मोलाचं सहकार्य अनेक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. असे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी म्हणजेच तुषार बिजितकर सरांचं या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालं आहे. त्यांचे या दमदार आमदार चषक स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल शेखर निकम मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. ओव्हर टू सिद्दीक. सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्यांचा पण आवाज पहिल्या इनिंगमध्ये ऐकला तर महाराष्ट्राचा एक गोड आवाज बुलंद आवाज प्रसादजी परब सर यांना पण ऐकलं. त्यांचं मनापासून आभार. काच आज वेळेत वेळ काढून तेथपर्यंत पोहोचलेत. त्यांचं खूप बिझी शेड्यूल असताना देखील या स्पर्धेकरता त्याने वेळ दिला है. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है इस मैच को जीतने के लिए. 36 गेंदों में 85 रन बनाने के पहले बल्लेबाजी करते हुए 84 रन विश्व 11 ने बनाए. सेमीफाइनल का मैच और क्रूशियल मैच है. बहुत अच्छा मुकाबला और उसके अंदर पहले पारी के अंदर पहले इनिंग के अंदर यश लोखंडे और रत्नागिरी जिले के अंदर अगर बात की जाए रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के अंदर टेनिस बॉल के अंदर गुवाहाटी के जो खिलाड़ी ना उनका नाम ऊपर क्यों है इसका जवाब यश लोखंडे ने दिया. लोकल टैलेंट है. गुवाहाटी के खिलाड़ी है. महापुरुष बॉयज के लिए हमेशा खेलते हैं. आज विश्व 11 के लिए आए और जमकर बल्लेबाजी की. 15 गेंदों में 54 रन बनाए. शानदार बल्लेबाजी. 84 रन बने. 85 का लक्ष्य है. प्रारंभिक बैटर मैदान के अंदर जाने चाहिए. चलिए सलामी के बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे. अच्छा मुकाबला मैदान के अंदर. 84 रन बने. 85 रन का लक्ष्य कोकनी बॉयज इस टीम को जीतने के लिए. अच्छा माहौल बना हुआ है. दोनों तरफ एक बार फिर कड़ा संघर्ष देखने के लिए मिलेगा. पहले पारी के अंदर बल्लेबाज सरदार बने हैं. क्या दूसरे पारी के अंदर बल्लेबाज असरदार हो गए, सरदार हो गए या गेंदबाज इस मैच के अंदर जलवा दिखाएंगे ये भी देखना बहुत जरूरी है. और भारी तादाद में दर्शक भी उनका भी स्वागत है.
जीतने के लिए 36 गेंदे और 85 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए प्रारंभिक बैटर मैदान के अंदर जा रहे हैं। कोकनी बॉय चिपलून की तरफ से हनीफ रुमाने, अमित तांबे आज के दिन पर इस टीम के अंदर आप देख रहे हो, और इनके तरफ अब जाकर निगाह रहेंगे हनीफ रुमानी प्रारंभिक बैटर के रूप में। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है विश्व 11 की तरफ से रोहित यादव। हमारे अंपायर हमारी तरफ जुड़ रहे हैं। इस मुकाबले को शुरुआत करने का एक बार फिर सिग्नल दिया गया। मैच की तरफ जाएंगे, इंपॉर्टेंट मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला, सेमीफाइनल नंबर 1, और इसके अंदर जवाबी हमला दिया जाएगा क्या, ये भी देखना बहुत जरूरी है। जीतने के लिए 85 रनों का लक्ष्य। फील्डिंग देखिए, खिलाड़ी एक बार फिर विकेट कीपर विकेट के पीछे, उसके पीछे एक बार फिर एक खिलाड़ी गली और शॉर्ट टर्नमैन के बीचों बीच, सर्कल के अंदर एक खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट, एक खिलाड़ी मिड ऑफ, ऑन साइड पर मिड ऑन, शॉर्ट स्क्वायर का खिलाड़ी अंदर, शॉर्ट फील्डिंग के अंदर, 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर गए। मैंडेटरी पावर प्ले का ओवर और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार रोहित यादव। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस गेंद को कट करना चाहते थे बैकफुट पर जाकर। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में, विकेट कीपर बहुत अच्छा काम कर रहे हैं। विकेट के पीछे आप उज्जैर को देख रहे हो, और उज्जैर भी एक बार फिर देखिए टेनिस बॉल के अंदर यंगस्टर खिलाड़ी के अंदर इन्होंने भी नाम बनाया है। स्कोर कार्ड खाता नहीं खुला। पहली गेंद बिंदी आई, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद आड़े बल्ले का इस्तेमाल किया, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में तालियां बज रही है, सीटियां बज रही है। रोहित यादव क्या गेंदबाजी कर रहे हैं। हनीफ रुमाने, बल्ला हवा में घुमा, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है, दबाव बढ़ते जा रहा है। शुरुआत गेंदबाजों ने अच्छी की है, इनके पास बैंक बैलेंस अच्छा है तो इनकी शुरुआत भी अच्छी है और गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद इनकी गेंदें घूम रही है और विकेट एक बार में इनके लिए बहुत कारगर साबित होती भी। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार्क पर अच्छी गेंद ऑन साइड पर खेलते हुए ले लिया कैच। करीम शेख वहां पर थे मिडॉन की तरफ, बल्लेबाज एक बार फिर देखिए बैक टू पवेलियन आएंगे। झटका नंबर पहला लगता हुआ हनीफ आउट फॉर डक, पहला शिकार। गाने को समय मिलेगा। अब जाकर करीम शेख ने बहुत अच्छा कैच पकड़ा, उसके बाद ये सेलिब्रेशन, पहला विकेट, पहला झटका। हनीफ रुमा ने बैक टू बॉलिंग चले गए। कोकनी बॉयज की उम्मीद को लगने वाला पहला झटका, पहला ब्रेक थ्रू आप देख रहे हो। उम्मीद टूटती हुई नजर आई। हनीफ रुमानी के ऊपर निगाहें थी, अब जाकर इन्होंने निराश किया। हनीफ बैक टू बॉलिंग चले गए, पहला झटका लगा, पहला विकेट कोकनी बॉयज चिपलून को। अब जाकर बैटिंग करने के लिए तीसरे नंबर पर मैदान के अंदर आप देख रहे हो दानिश इस्तानी। पहले इनिंग के अंदर भी बहुत कुछ कटा था। पहले इनिंग के अंदर अगर बात की जाए तो 3 ओवर के अंदर 25 रन बने थे, उसके अंदर 5 विकेट चले गए थे। उसके बाद यश लोखंडे आए और उन्होंने पारी को संभाला गए, विकेट पर रुकना गए, साझेदारी होगी, रन अपने आप आएंगे। 6 ओवर का मुकाबला है, बहुत कुछ देखने के लिए मिलेगा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार के अपने बॉलिंग मार्क पर रोहित यादव सफल गेंदबाज है। लाइन बिल्कुल अच्छे के, टप्पा बिल्कुल अच्छा रख रहे हैं और सदी की लाइन के साथ अनुशासन के साथ गेंदबाज है। टूर्नामेंट बहुत अच्छा चल रहा। आमदार शेखर सर चषक 2025 का ये पहला सेमीफाइनल, और सेमीफाइनल के मुकाबले के अंदर दोनों भी टीमें आपस में टकरा रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, चौथी गेंद लेकर कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से लेफ्ट आर्म राउंड विकेट। छोटी गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए, गेंद स्क्वायर की तरफ जाते हुए खिलाड़ी है, खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर, वार पर वार, दानिश इस्तानी का वार, गेंदबाजी के बाद 4। गेंद हाफ ट्रैकर गेंद पाड़ लिया, उसके बाद जड़ लिया और एक बार फिर बल्लेबाज देखे क्रीज के घेरे का इस्तेमाल अच्छा करते हुए अक्रॉस द स्टंप चले गए थे। उसके बाद इस गेंद को स्क्वायर की तरफ खेलते हुए रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 4 रन, टीम का खाता खुला के और अपना खाता 4 रनों के साथ खोलते हुए दानिश इस्तानी। इस ओवर की अगली गेंद दिशा में परिवर्तन, लेग स्टंप के बाहर गए, ब्यूटीफुल शॉट। ऐसी भी हवा चले, दानिश इस्तानी क्या गए वो सबको पता चले, तालियां बज रही है। 6 रन।
जीतने के लिए कुल मिलाकर 85 रन बनाने गए और उसके अंदर अब जाकर दानिश इस्सानी तीसरे नंबर पर आए गए। तीसरे नंबर का महत्व लेदर बॉल के अंदर, टेनिस बॉल के अंदर क्यों महत्वपूर्ण है वो अब दानिश इस्सानी बता रहे। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का और इरादे स्पष्ट किए गए। हम वादे नहीं इरादे लेकर आए। ये देखिए बहुत अच्छा स्ट्रोक। हम वादे नहीं इरादे लेकर आए हैं। मैदान किसी का भी हो, धमाका हम करने वाले हैं। स्कोर कार्ड 10 रन ओवर का, एक विकेट के नुकसान पर दानिश मैदान के अंदर धाड़ रहे हैं। पहले ओवर की कहानी बहुत इंटरेस्टिंग है। हनीम आए थे, 3 गेंदों में खाता भी नहीं खुला। हनीम बैक टू पवेलियन। उसके बाद दानिश इस्सानी क्या बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की आखिरी गेंद, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट और टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं गया। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। रन संख्या 10 रन, एक विकेट के नुकसान पर रोहित यादव ने पावर प्ले के ओवर के अंदर 10 रन खर्च किए। जीतने के लिए 84 रनों का लक्ष्य है। पहले ओवर में 10 आएंगे। 6 ओवर का मुकाबला है। अभी भी 30 गेंदों का खेल बचा हुआ है। 74 रनों की जरूरत है। कई मजा ही है। सुनते रहिए, देखते रहिए। आमदार शेखर सर चषक 2025 पहला साल कमाल है, बेमिसाल है, शानदार। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं एक अच्छा टूर्नामेंट श्री शेखर निकम मित्र मंडल चिपलिन की तरफ से रखा गया। ये टूर्नामेंट आमदार शेखर सर चषक 2025 ऑल इंडिया ओपन का ये टूर्नामेंट आपको देखने के लिए मिल रहा है। आज का फाइनल के दिन और आखिरी दिन है। आखिरी दिन के अंदर ये पहला सेमीफाइनल का मुकाबला, एक तरफ कोकनी बॉयज बनाम दूसरी तरफ विश्व 11, इनके बीच में मुकाबला चल रहा है और पहले ओवर में 10 रन आए हैं। अब जाकर अमित तांबे ऑन स्ट्राइक। अमित तांबे को आप देख रहे हो स्ट्राइक रेट पर खड़े, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कबीर। कबीर एक बार फिर देखिए अच्छे खिलाड़ी है और ये ISPL के अंदर अंडर 19 के अंदर प्रदर्शन किए गए और ये अच्छे खिलाड़ी है। इनके पास एक बार फिर प्रतिभा है। इस मैच के अंदर क्या करेंगे वो भी देखना है। पावर प्ले का दूसरा ओवर लेकर कबीर अपने बॉलिंग मार पर पहली गेंद पैरों पर दिया, ऑन साइड पर खेलने की कोशिश, मिड विकेट पर खिलाड़ी है दत्तू सावंत। खराब फील्डिंग, फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका। 1 बाउंस, गेंदबाज के बाद 4 रन। बाद अमित तांबे को आप देख रहे हो। अमित तांबे के बल्ले से चौबा आता हुआ इन्होंने अपने पारी का स्टार्ट एक चौबे के साथ किया गया। एक चौबा लगाया और उसके बाद इन्होंने पारी का स्टार्ट करते हुए अपने टीम का टोटल 14 रन, एक विकेट के नुकसान पर इस ओवर के अगली गेंद गेंदबाज ने दौड़ना शुरू किया। लेफ्ट ओवर राउंड विकेट, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग की तरफ कोई खिलाड़ी नहीं है। वार पर वार, अमित तांबे का वार, गेंदबाज के बाद 4 रन। अच्छी बल्लेबाजी, ब्यूटीफुल बल्लेबाजी, जमकर बल्लेबाजी करे, बल्ले के बीचों बीच टाइमिंग अच्छा गए और क्लासिकल बल्लेबाजी मैदान के अंदर। अमित तांबे मैदान के अंदर प्रारंभिक बैटर के रूप में आए हैं। अब जाकर ये कबीर के खिलाफ बरस रहे, गरज रहे हैं। इनका बल्ला बोल रहा है। अमित तांबे ने 2 गेंदों में 8 रन बनाए हैं। स्ट्राइक रेट पर अमित तांबे ऑन स्ट्राइक, 2 गेंदों में 2 चौबे है। दूसरा ओवर चल रहा है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर। अमित तांबे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक रेट पर दानिश इस्सानी। अमित 2 गेंदों में 8 पर, दानिश इस्सानी 3 गेंदों में 10 पर। 28 गेंदें बची है, 67 रनों की जरूरत है 67 बनाने के। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, फील्डिंग देखे, खिलाड़ी फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी गली पॉइंट, एक स्टक ओवर मिड ऑफ। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार्क पर ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, पढ़ लिया, उसके बाद जड़ दिया, अक्रॉस द स्टंप चले गए थे और गेंद को एक बार फिर डीप फाइंडिंग की तरफ खेलते हुए 4 रन। तीसरी गेंद पर तीसरा चौका।
ब्यूटीफुल बल्लेबाजी, 3 गेंदों में 3 चौके लगाए गए, बैक टू बैक कंसिस्टेंसी रखे गए। और अमित तांबे क्या बल्लेबाजी करेंगे मैदान में, अब जाकर सभा बांधा गए, बैक टू बैक 3 चौके, गेंदबाज का स्वागत किया कबीर के खिलाफ 3 गेंदों में 3 चौके आए। शानदार स्ट्रोक खेलने की कोशिश, एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए कुंदन रोहिलकर पीछा कर रहे गए, कैच छूट गया। उसके बाद गेंद को अंदर की तरफ रोका गया, बहुत अच्छी फील्डिंग, 2 रन चुराने का मौका, विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए अमित तांबे को आप देख रहे हो। इनका कैच छूटने के बाद अब जाकर 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा होगा। स्कोर कार्ड अब जाकर 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कबीर अपने बॉलिंग मार्ग पर, इस ओवर की अगली गेंद लेफ्ट राउंड विकेट, रिवर्स खेलते हुए खिलाड़ी है, ले लिया कैच, शानदार कैच, बैकवुड पॉइंट पर सुदर्शन मय कर दे, ये शानदार खिलाड़ी है और इन्होंने ले लिया कैच। अमित तांबे बैक टू पवेलियन, जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, स्विच हिट का स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्लेबाज बैक टू पवेलियन जाते हुए। के गिरा के बहुत महत्वपूर्ण विकेट मैदान के अंदर। अमित तांबे आउट होकर डगआउट की तरफ चले गए। स्कोर कार्ड 24 रन, 2 विकेट के नुकसान पर। अमित बहुत अच्छी बल्लेबाजी करते, 5 गेंदों में 14 रन बनाए और वो डगआउट की तरफ चले गए और बहुत बड़ा विकेट गिरा के 2 विकेट के नुकसान पर 24 रन। अमित अच्छी बल्लेबाजी करते, उनका सबसे अच्छा कैच सुदर्शन ने पकड़ा, स्विच हिट किया था। उसके बाद बैकवर्ड पॉइंट पर जो खिलाड़ी सुदर्शन थे, ये भी अच्छे खिलाड़ी, उन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा, बल्लेबाज बैक टू पवेलियन चढ़ गए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर की अगली गेंद, सफलता मिली है। 3 चौके आने के बाद इन्होंने शिकार किया। कबीर अपने बॉलिंग मार्ग पर, जड़ में गेंद थी, नाजिम फकीर इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते हैं, खिलाड़ी है तेजी के साथ, एक बार फिर देखिए डेंजर जोन पर दानिश इस्सानी दौड़ रहे थे, हमारे अंपायर टीवी अंपायर के पास जाना पसंद करेंगे। क्या इस डीजे रुकना है, क्या इस गेंद पर कहानी है, ये भी देखना बहुत जरूरी है। हमारे अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए, दानिश इस्सानी की तरफ एक बार फिर देखिए, दानिश इस्सानी का विकेट लेने की कोशिश की, स्ट्राइक रेट पर थ्रो आया और उसके बाद कहानी क्या हुई है, ये भी देखना बहुत जरूरी है। स्कोर कार्ड 24 रन, 2 विकेट के नुकसान पर गए। रन लेना चाहते थे, नाजिम फक्की आए और नाजिम फक्की अब जाकर रन लेने की कोशिश कर रहे थे, उसके अंदर क्या हुआ है। टीवी अंपायर हमारे साथ अदन दलवी, ये भी जुड़े हुए हैं इस टूर्नामेंट के अंदर। 3 अंपायर आप देख रहे हो, अदन दलवी, विक्रम भोसले, नीलेश टेरवकर, ये अंपायरिंग कर रहे हैं। और टेनिस क्रिकेट .in का जो कंट्रोल रूम है, उसके अंदर यह फैसला चला गया है। ये महत्वपूर्ण फैसला रहेगा, फैसला अब जाकर किसकी तरफ जाएगा, बहुत महत्वपूर्ण फैसला है, क्रुशियल फैसला है। और अंपायर का सिग्नल आउट, बल्लेबाज बैक टू पवेलियन, दानिश इस्सानी डकआउट की तरफ आएंगे। रनआउट का विकेट, दानिश इस्सानी बैक टू पवेलियन आते हुए। पर अब जाकर कोकनी बॉयज का विकेट नंबर 3रा विकेट गिरा, दानिश रनआउट का विकेट गवाकर डकआउट की तरफ आए हैं। स्कोर कार्ड 2 ओवर का खेल समाप्त है, 24 रन, 2 विकेट के नुकसान पर। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, 84 रनों का लक्ष्य है। अब जाकर 24 गेंदों का खेल बचा हुआ है जीतने के लिए। आपको 24 गेंदों का खेल बचा हुआ है जीतने के लिए। इस मैच के अंदर 60 रनों की जरूरत है, यानी प्रति ओवर अब जाके जो रन रेट है ना, वो 15 का चला गया है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सत्यम चौधरी तैयार हो रहे हैं। बैटिंग नंबर 5 पर मयूर कारंडे, यूनिक परंडा ब्रांड एम्बेसडर, अब जाकर मैदान के अंदर आएंगे। कोकनी बॉयज के लिए मयूर कारंडे को आप देख रहे हो, मयूर कारंडे ऑन स्ट्राइक रहेंगे, नॉन स्ट्राइक रेट की तरफ आएंगे। नाजिम स्ट्राइक रेट की तरफ, ओवर की समाप्ति है तो नाजिम अब जाकर स्ट्राइक रेट की तरफ रहेंगे। यह मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है, किसकी तरफ यह मुकाबला जाएगा। विश्व 11 बनाम कोकनी बॉयज, इनके बीच में मुकाबला। टॉस जीतने के बाद पहले
फील्डिंग करने का फैसला कोकनी बॉयज ने किया था और उन्होंने 83 रन खर्च के 84 रनों का लक्ष्य रखा गया। अब उसके बाद जवाबी हमला देते हुए 2 ओवर में 83 रन बने, 84 का पीछा करते हुए जवाबी हमले में 24 रन बने गए। 24 3 विकेट के नुकसान पर सत्यम चौधरी गेंदबाजी करने के लिए तैयार गए। अपने ओर से पहला, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर तीसरे ओवर के अंदर नए गेंदबाज सत्यम चौधरी ओवर द विकेट। ये गेंद अब जाकर एक बार फिर देखिए अजीबोगरीब अंदाज के साथ इस स्ट्रोक को खेलना चाहते थे नाजिम फक्की की। अगर बात की जाए तो ज्यादा एक क्रॉस द स्टंप चले गए थे और इस गेंद को पीछे खेलना चाहते थे। एक रन के साथ स्कोर कार्ड में इजाफा होगा। रन संख्या कुल मिलाकर 25 रन 25। 3 विकेट के नुकसान पर बैटिंग करने वाली टीम कोकनी बॉयज दबाव के अंदर गए, परेशानी में गए, संघर्ष के समय। अब जाकर संघर्ष के खिलाफ अब जाकर अच्छी बल्लेबाजी भी करनी होगी, रणनीति बनानी होगी, प्लानिंग करनी होगी। गेंदबाजों ने अब तक यहाँ से इस मैच में शिकंजा कस दिया है। क्या इस मैच में बल्लेबाज वापसी करेंगे, बल्लेबाज सरदार होंगे, असरदार होंगे, ये भी देखना बहुत जरूरी। आमदार शेखर सर चषक 2025 की कहानी आपको सुना रहे हैं। मयूर कारंडे पहली मरतबा इस टूर्नामेंट के अंदर अब जाकर स्ट्राइक रेट पर और इनको मौका मिला कि 5वें नंबर पर आए हैं, देरी के साथ आए हैं। क्या दुरुस्त आएंगे? पिछले मैच के अंदर पहले इनिंग के अंदर, इसी मैच में पहले इनिंग के अंदर जो यश आए थे वो भी बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। यश की बात की तो 6ठे नंबर पर आए थे। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, पहली गेंद पर गेंद बाउंड्री के बाहर, वाइड स्ट्रोक ऑन पर थे, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए मयूर कारंडे का वार, गेंद बाउंड्री के बाहर आसमान की तरफ इशारा गए। आज का सूरज हमारा है, आज की शाम हमारी है। गेंद बाउंड्री के बाद 6 रन। शानदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी। मयूर अपने इरादे स्पष्ट कर रहे हैं, मैच की तरफ जाएंगे गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज तैयार, ये गेंद बिंदी गेंद आते हुए टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ आई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। मयूर इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। इस ओवर के 3 गेंदों का खेल समाप्त है। तीसरी ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। रन संख्या कुल मिलाकर 31 और अच्छी गेंद, आगे वाली गेंद थी। इस गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है, दबाव बढ़ते जा रहा है, परेशानी बढ़ती जा रही है। बिंदी गेंद आते हुए जैसी जैसी गेंदें बिंदी आएंगी दबाव बढ़ते जाने वाला है। लाइन बिल्कुल अच्छी है, टप्पा बिल्कुल अच्छा है। सत्यम चौधरी गेंदबाजी कर रहे हैं, माहौल बना हुआ है। सेमीफाइनल का पहला मुकाबला आपके सामने। फील्डिंग करने वाली टीम विश्व 11 और बैटिंग करने वाली टीम मैदान के अंदर कोकनी बॉयज। ये अच्छी गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलते हुए लॉन्ग द कार्पेट, ये गेंद स्क्वेयर की तरफ चली गई। यश लोखंडे जब तक गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल किया गया। 1 रन के साथ स्कोर कार्ड अब जाकर 32 रन 32। 3 विकेट के नुकसान पर। कहानी का अगर देखा जाए तो तीसरा ओवर चल रहा है। भारी तादाद में दर्शक भी जुड़े हुए हैं, इनका भी स्वागत है। अतिथि कक्ष के अंदर कई अतिथि जुड़े हुए हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। एक अच्छा मुकाबला, एक अच्छा टूर्नामेंट आमदार शेखर सर चषक 2025 की कहानी है। पहला साल, कमाल, बेमिसाल, शानदार, दमदार और सेमीफाइनल का मैच। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सत्यम चौधरी ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। अलॉन्ग द कार्पेट ये गेंद मिड विकेट की तरफ जाते हुए दत्तू सावंत जब तक फील्ड करे, थ्रो करे, दूसरे के लिए वापस। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट है, विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं और दोनों में बल्लेबाज विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए। एकूण 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 3 षटकांचा खेळ संपलाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावांचा पाठलाग करत असताना एकूण 34 धावा आहेत, धावफलकावरती आहेत। 18 चेंडूचा काही शिल्लक आहे, 50 धावांची गरज। 18 चेंडू 50 धावा।
तो 18 गेंदों का खेल बचा हुआ है, माफ करना 51 रनों की जरूरत है। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हुए गए। एक शानदार मुकाबला, एक अच्छा टूर्नामेंट और एक अच्छा आयोजन आप देख रहे हो। श्री शेखर निगम मित्र मंडल चिपळूण इनकी तरफ से यह रखा गया टूर्नामेंट। आमदार शेखर सर चषक 2025 पहला साल है और इस टूर्नामेंट के अंदर आप देख रहे हो बहुत अच्छी मेहनत। 34 बने, 34 51 की जरूरत है। 18 गेंदों का खेल बचा हुआ है। इस हॅलो. मैच के अंदर प्रति ओव्हर 17 रन बनेंगे तो मैच जीता जा सकता है। व्यासपीठावरती बघा इथे मान्यवरांचं देखील आगमन झालंय या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी. आपण पाहिलं तर क्रिकेट संघटक आणि MSMEचे अधिकारी आदरणीय अमोल मस्के सरांचं देखील आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं यथोचित सन्मान केला जातोय. आपण पाहतोय दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 पहिलं पर्व आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं तर मस्के सरांचं देखील आगमन झालंय. मी विनंती असेल सर्व शेखर निकम मित्रमंडळाचे कार्यकर्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सिद्दीक मैच की तरफ जाएंगे। 34 रन 34 स्कोर का 34 पर गए। 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने से पहला टीम कर से चौथा ओवर लेकर करीम गेंदबाजी करने के लिए आए हैं। मयूर इस मैच के अंदर बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 4 गेंदों में 7 पर इन्होंने अच्छा स्टार्ट किया था। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलने की कोशिश, मिस्टर के हवा में गए खिलाड़ी है, ले लिया कैच। गेंदबाज खुद चले गए और इस कैच को पकड़ते हुए मयूर बैक टू पवेलियन। तालियों की गूंज है, सीटियों की आवाज है। बल्लेबाज आउट होते हुए गाने को समय मिलने वाला है। एक्शन रिप्ले में देखिए बल्लेबाज इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। बल्ले के ऊपरी हिस्से पर लगने के बाद गेंद यहां से ज्यादा दूर नहीं भेज पाए और शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं था। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, दबाव में थे बल्लेबाज, विकेट गवाकर डकआउट की तरफ चले गए। 4 विकेट के नुकसान पर 34 बने गए। 17 गेंदों का खेल बचा हुआ है। 51 रनों की जरूरत है। 2000 17 चेंडूचा काही शिल्लक आहे, विजय मिळवायचा आहे तर एकूण 51 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती। गोलंदाज या मॅच मध्ये करीमला तुम्ही बघताय पहिल्या बॉलवरती त्यानं मोठा ब्रेक थ्रू दिलाय। फलंदाज मयूर कारंडे बाद झालाय। त्याच्यानंतर मैफूज शिवकर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता 4 गडी बाद 34 धावा। मैफूज 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज झालाय। कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं 17 बॉल 51 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं करीम पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, प्रॉपर टायमिंग होत नाही। या बॅटच्या खालच्या फ्लोवरती चेंडू लागला, ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूला पकडले स्वतः एसटी रक्षक आणि एकापेक्षा जास्त धावा नाही आहेत। नाझीम फकीम मैदानामध्ये आहे, एका बाजूला मैफूज शिवकर। मैफूजनं स्वतःचा खाता एका धावाने उघडलाय। नाझीम फकीम 3 बॉलमध्ये 3 धावांवरती खेळतोय। याच्यानंतरचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत। उपांत्य फेरीची लढत या ठिकाणी असेल, सेमीफायनलचा मॅच। मॅच खेळले जाणार गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय, रडार मधला चेंडू आहे, अप्रतिम झेल। एका हाताने कुंदन रोहिलकरनं काय झेल पकडलाय, जरा टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे कुंदन रोहिलकर करता। एक जबरदस्त क्षेत्ररक्षण कुंदन रोहिलकरनं। नाझीम फकी षटकार गेला असता परंतु त्याचं रूपांतर झेलमध्ये कोणी केलंय तर कुंदन रोहिलकर। मुवीनभाई खोत साहेब यांच्या माध्यमातून या झेल करता 500 रुपयाचा पारितोषिक कुंदन रोहिलकर करता। विश्वजीत पवार साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक या झेल करता। नाझीम फक्की ज्यांना अप्रतिम फटका केला होता त्याचं रूपांतर षटकारामध्ये झालं असतं परंतु त्याचं रूपांतर कुंदन
एका हातामध्ये झेल पकडलाय. फटका बघा, ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वरती कुंदन रोहिलकरनं कशा पद्धतीने एका हाताने झेल पकडलाय. अप्रतिम झेल. काय ह्या खेळाडूला गुहागरचा टायगर म्हणून ओळखलं जात आहे याचं स्पष्ट उदाहरण या मॅच मध्ये दिलाय. नाझीम फक्की बाद झालाय. 5वा धक्का 35 धावांवरती. 35 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करण्याकरता नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये ओमकार मोरे. काय गोलंदाजी करतो मैदानामध्ये आपण बघितलं तर गोलंदाज करीम आणि निश्चित त्याने अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन टॉस करण्याकरता विनंती आहे केदारनाथ खरवते आणि त्याचबरोबर सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी. सुधीर स्पोर्ट मार्कंडीचा कॅप्टन आलाय. केदारनाथ खरवते चला प्लीज टॉस करण्याकरता. केदारनाथ खरवते आपल्याला विनंती आहे. फर्स्ट अँड लास्ट कॉल. मुख्य व्यासपीठासमोर या. टॉस होईल. केदारनाथ खरवते गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज झालाय. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. हा बॉल टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतलाय. निश्चित विकेटच्या मधोमध समाप्ती केली होती. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे करीमची. टप्पा चांगला आहे. लाईन चांगली आहे. अकुटप्प्याची गोलंदाजी या मॅच मध्ये आणि डॉट बॉल आलाय. ज्या पद्धतीने चेंडूला सोडून दिला होता. चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे बघा सिद्धी कंटिन्यू. चेंडू या ठिकाणी लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने गेलाय. चौकार आलाय. गाड्याला संधी मिळते. चेंडू सीमा पार. 4 धावा. कॅच जीतो मॅच. कॅच नव्हे मॅच पकडला मित्रांनो. इथे बघा सिम्प्लेक्स ऑप्टिशियनचे मालक सुयोग चौधरी यांच्याकडून स्पोर्ट गॉगल असेल कुंदन रोहिलकरसाठी. वेल डन. अभिनंदन कुंदन. हा बॉल चांगला आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. या ठिकाणी आपण बघितलं तर पंचांकडे अपील करतायत. पंचांचा सिग्नल आपण बघणार आहोत. पंचांकडे अपील केले. पंच थर्ड अंपायरकडे या ठिकाणी कॉल करतायत. टीव्ही अंपायर आमच्या बरोबर जुळले जातील. tenniscricket.inचा जो कंट्रोल रूम आहे त्याच्यामध्ये थर्ड अंपायर अदन दलबी आमच्या बरोबर जोडले गेलेत आणि ते देखील पाहणी करणार आहेत. या बॉलवरती काय घडलंय. गोलंदाजाच्या हाताला चेंडू लागलाय का, त्याच्यानंतर स्टंपवरती लागलाय का ते देखील पाहिलं जाईल. येणारा मॅचचा टॉस या ठिकाणी होणार आहे. हॅलो हॅलो. इथे बघा या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ज्यांचं आगमन झालं आहे MSCBचे अधिकारी अमोल मस्के यांचा हेतूची सन्मान केला जाईल. इथे मात्र शेखर निकम मित्रमंडळ यांच्या माध्यमातून शेखर निकम सर मित्रमंडळ यांच्या वतीने इथे अमोल मस्के यांचा सन्मान केला जातोय. ज्या प्रकारचा झेल टिपला होता, अप्रतिम झेल टिपला होता वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमारने ज्या प्रकारचा झेल टिपला होता ना, त्याची आठवण करून देणारा झेल आपण पाहिला. येस. ओ टू सिद्दीक. थँक्यू बाबल्या. व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचा सन्मान देखील केला जातोय. त्याचबरोबर मैदानामध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी यस पंताचा सिग्नल नॉट आउटचा आलाय. म्हणजे एक धाव या ठिकाणी दिली गेली आहे. पंचांकडे अपील केली होती. या ठिकाणी आपण बघितलं तर रनआउट करता अपील केली आहे परंतु पंचांनी नकारलाय आणि त्याच्यानंतर एका धावाने धावफलक आता मात्र 40 वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉलचा केस शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये या मॅचमध्ये विजय मिळवायचा आहे तर तुम्हाला एकूण 45 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 45 धावा. 40 धावा झाल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोकणी बॉईज संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन ओमकार मोरे. नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समॅन मैफूज शिवकर. बॅटिंग करण्याकरता ओमकार मोरे ज्याने ग्रामीणमधनं आपण बघितलं तर मॅन ऑफ द सिरीज करता बाईक घेतली आहे तो खेळाडू स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला मैफूज शिवकर. सत्यम चौधरी वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट. हा बॉल मोठा फटका खेळायचा आहे. बॅटच्या वरच्या फ्लोवरती लागलाय. चेंडू मागे गेलाय. खूप चांगला क्षेत्ररक्षण झालाय. एकच धाव मिळेल आणि एकापेक्षा जास्त धाव मिळत नाही आहेत. एका धावाने धावफलक 41 वरती 41. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजय मिळवायचा आहे तर अजूनही 43 धावांची गरज. 11 चेंडू 43 धावा. माफ करा 44 धावा.
11 चेंडू शिल्लक आहे. 44 धावांची गरज आहे. 85 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. बॅटिंग करणारा संघ कोकणी बॉईज चिपळूण कुठेतरी अडचणीमध्ये आलेत. या मॅच मध्ये प्रेशर आलाय. या मॅच मध्ये विकेट गेलेत आणि निश्चित या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाजांना अप्रतिम गोलंदाजी केली. विश्व 11 क्षेत्ररक्षण देखील कमालीचा झाला. वा काय चेंडू फेकलाय. टप्पा पडल्यानंतर हातबल चेंडू बाहेर निघालाय. चेंडूने बॅटचा संपर्क देखील झाला नाहीये. बघता बघता चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल. येस काय आपण पाहिलं गोलंदाजी. तर या स्पर्धेसाठी जी सायकल आपल्याला पुरस्कृत केले अजिंक्य पवार आणि बरकत त्याच्यावरती विराजमान होऊन आपण पाहतो हळूहळू व्यासपीठाच्या दिशेने आलेत. वेल्डन बरकत जाऊया मॅचच्या दिशेने. धाव फलकावरती धावा एका धावाने वाढेल संघाची स्थिती आपण बघितली तर स्कोर कार्ड वरती आता मात्र 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करणारा संघ कोकणी बॉईज चिपळूण 85 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन ओमकार मोरे, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समॅन महफूज शिवकर आणि गोलंदाजी मार्कवरती सत्यम चौधरी. काय गोलंदाजी करतोय. महत्वाचा षटक तो हाताळतोय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर खूपच जास्त वळलाय. बाहेर निघालाय. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. 7व्या 8व्या स्टंपच्या दिशेने चेंडू केलाय. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. मिस्टर एक्स्ट्रा धावफलक वाढेल. संघाची स्थिती आपण बघितली तर धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा आणि या मॅच मध्ये 85 धावा बनवायच्या आहेत. पावल्यांचा वापर केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु टायमिंग होत नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आहे. कुंदन रोहिलकर त्या ठिकाणी आहेत आणि कुंदन रोहिलकर जोपर्यंत चेंडूला पकडतील तोपर्यंत एक धाव घेतली आहे. एका धावाने स्कोर कार्ड पुढे वाढवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅट्समॅनचा राहिला आहे. एका धावाने धावफलक 44 धावांवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याच्यानंतरचा मॅचचा निर्णय आमच्यापर्यंत टॉस नाणेफेकचा कॉल केदारनाथ खरवते संघाने जिंकलाय. काय घेणार केदारनाथ खरवते आपण टॉस नाणेफेकचा कॉल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 ओव्हरचा मॅच दुसरा सेमीफायनलचा मॅच उपांत्य फेरीची लढत या ठिकाणी या मैदानामध्ये खेळली जाईल. सुधीर स्पोर्ट मार्कंडे आणि केदारनाथ खरवते, सत्यम चौधरी. हा बॉल चांगला रिव्हर्स खेळायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. मागे क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. चेंडू या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने जातोय. सुदर्शन मयेकरला तुम्ही बघितलं मागे कुठेतरी चूक केली होती. बाईकचा सिग्नल आलाय. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. मागे चेंडू निघून गेला आणि सुदर्शन त्या ठिकाणी होते. त्यांच्या माध्यमातून थोडीशी चूक देखील झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपला आणि 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉल आणि 40 धावांची गरज या मॅच मध्ये कोकणी बॉईज चिपळूण संघाला. इथे बघा ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं आहे क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते जयराज भागवत सरांचं आगमन झालं आहे. विनंती असेल शेखर निकम मित्रमंडळाचे कार्यकर्त्यांना की आपण त्यांचा यथोचित सन्मान करा. राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते जयराज भागवत यांचा आपण सन्मान करा प्लीज. चला सर प्लीज. सिद्धि कंटिन्यू. 6 गेंदों का खेल बचा हुआ है. 40 रनों की जरूरत है. मुकाबला अब जाकर थोड़ा सा एक बार फिर देखिए मैदान के अंदर गेंदबाजी अच्छी हुई. पहले स्टार्ट एक बार फिर अच्छा नहीं मिला. अब जाकर मुकाबला पूरी तरीके से फंसता हुआ नजर आ रहा है. कुंदन रोहिलकर आखिरी ओवर के अंदर गेंदबाजी करेंगे. अपनी ओर से पहला टीम कर से 6ठा ओवर लेकर ओवर द विकेट बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश. बल्ले के ऊपरी हिस्से में लगने के बाद गेंद पीछे की तरफ जा रही है. शॉर्ट फाइंडिंग के पर खिलाड़ी नरेश ने जब तक फीड किया थ्रो किया तब तक 1 रन मुकम्मल करने का मौका और दोनों बल्लेबाज अब जाकर धीमे रफ्तार के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. 5 गेंदे 39 रनों की जरूरत है. मुकाबला लगभग अब जाकर हाथों से छूट गया है और जीत की सुगंध विश्व 11 इनके पास जाती हुई. ये सेमीफाइनल का पहला मुकाबला जो जीतेगा वो फाइनल के अंदर आमदार शेखर सर चषक 2025 के अंदर और लगभग फाइनल में एक बार फिर अब जाकर फाइनल में पहुंचने की जो सुगंध है और जो खुशी है अब लगभग विश्व 11 के पास है क्योंकि 5 गेंदे के 39 रनों की जरूरत है. कुंदन रोहिलकर गेंदबाजी कर रहे हैं ओवर द विकेट. उड़ाया आसमान की तरफ ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑन मारने के बाहर जाती विकेट. दमदार स्ट्रोक है. हारने की जो रन संख्या है वो कम करने की कोशिश. गेंद बाउंड के बाहर 6 रन. की जरूरत ऑन साइड पर. वाह भाई वाह. दमदार स्ट्रोक. वजनदार स्ट्रोक है. ओमकार मोरे, बाबा मोरे अब जाकर बरस रहे गरज रहे. गेंद बाउंड के बाद 6 रन.
बावा मोरेच्या तिसऱ्या षटकाराकरता अमोलजी मस्के साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. ओव्हर द विकेट, उड़ाया उड़ाया ऑन साइड पर, मेहमानों को अतिथि को सलामी देने वाला स्ट्रोक. 3 गेंदों में 3 छक्के ओमकार मोरे ने लगाए गए. बावा मोरे ने 3 गेंदों में 3 सिक्सर लगाए. गेंद बॉल के बाद अमोल जी मस्के साहब, इनकी तरफ से 500 का इनाम इस बल्लेबाज को रहेगा. बाबा मोरे के लिए 500 का इनाम रहेगा. शानदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी. स्कोर कार्ड अब जाकर 64 पे पहुंच चुका है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद ऑफ टाइम के बाहर चली गई. रन की कोई गुंजाइश नहीं है. बिंदी गेंद आते हुए 3 गेंदों में 3 छक्के लगाए. अब जाकर इस मैच को जीतने के लिए 1 गेंद और 21 रनों की जरूरत है. आखिरी गेंद बची हुई है. 21 रनों की जरूरत है इस मैच के अंदर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. फाइनल में जाने के रास्ते खुल चुके हैं विश्व 11 के. ओमकार अच्छी बल्लेबाजी करे. ओवर द विकेट, ऑफ टाइम के बाहर की गेंद थी. इस गेंद को हल्के हाथों के साथ खेल दिया और इसी के साथ फील्डिंग करने वाली टीम फाइनल के अंदर जाने वाली आमदार शेखर सर चषक 2025 के अंदर पहली टीम दावेदारी पेश कर रही है. फाइनल के अंदर जगह बनाई और फाइनल में जाने वाली पहली टीम आप देख रहे हैं विश्व 11 फाइनल के अंदर पहुंच चुके हैं. कॉन्ग्रेचुलेशन गाने के साथ इनका स्वागत करेंगे. ज्या खेळाडूंची नावं घेऊन त्यांनी ताबडतोब मंचावरती यायचं आहे. वैयक्तिक पारितोषिकं असतील त्यांच्यासाठी. यस, आपण पाहिलं तर बाबा मोरेने जरी सामना पराभूत झाला असला तरी 3 चेंडूवरती 3 षटकार मारले. कुंदन रोहिलकर सारख्या एका दिग्गज खेळाडूवरती आक्रमण केलं होतं आणि त्यासाठी आपण पाहिलं तर